नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आम्ही राज्यसेवा करतोय, कंबाईन करतोय किंवा एमपीसीने जे घेतलेले पेपर असतात ते आम्ही देतोय आणि आपण जर बघितलं तर एमपीसीमध्ये जागा पण फार कमी असतात आणि भरपूर विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेटही नसतं। मग त्यानंतर काय होतं की एमपीसीची एग्जाम होती, त्यानंतर त्यांच्या राज्यसेवेमध्ये त्यांना अपयश भेटतं, कंबाईनचा रिझल्टही येत नाही। मग अशा वेळेस करायचं काय? तर अशा वेळेस ते बी प्लॅनचा विचार करतात। मग प्लॅन बी म्हणजे काय असू शकतो? तर सध्या ते सोल्युशन आहे की सरळ सेवा भरती। मग सरळ सेवा भरतीमध्ये जर बघितलं तर नुकतेच आता तलाठीची ॲड येऊन गेलेली आहे, मागं वनरक्षक येऊन गेलेले आहे, एक्साईजची पण ॲड आली होती। तर यामध्ये जर बघितलं तर तलाठीमध्ये जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। याचा अर्थ काय की बेरोजगारी बघा किती लक्षणीय पद्धतीने वाढलेली आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही प्लॅन बीचा विचार करतात तर त्याचं एकमेव सोल्युशन म्हणजे काय? आपलं नगर परिषदेची भरती। तर ही नगर परिषदेची भरती म्हणजे तुमच्यासाठी फार चालून आलेली संधी आहे। तर त्याच्याचबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। तर नगर परिषदेमध्ये जी काही एक पद आहे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ, ब आणि क, तर ही जी ॲड आहे ती तुमच्यासाठी फार महत्त्वाची, कारण की जो एमपीएससी करणारा क्राऊड आहे तर त्या क्राऊडला ही जी काही एक्झाम असणार आहे, हिचा जो सिलेबस असणार आहे तो तुम्ही जर बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा पेपर तुम्ही इझिली क्रॅक करू शकतात। तर आपण काय करूयात की या पदाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ, याची स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी, ॲप्रोच तुमचा कसा असायला हवा आणि येत्या या 2 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हे पद मिळू शकतं। तर बघा आपल्यासमोर जे स्क्रीनवर दिसतंय तर नगर परिषद प्रशासन संचालनालय याचं जी जाहिरात आहे त्याच्यापैकी आपण परीक्षा पद्धती बघणार आहोत। तर परीक्षा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर आपण स्पेसिफिक बाकीचे संवर्ग न बघता आपल्याला जे बघायचं आहे की नगर परिषदेचा कर निर्धारण अधिकारी, त्याच्याबद्दल आज आपण जास्त माहिती घेणार आहोत। बघा इथे दिसत असेल तुम्हाला 6 नंबरचं जे संवर्ग आहे त्याच्यामध्ये कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क मधली श्रेणी अ जर आपण बघितली, हे गट कचं सेवा आहे, सर्व्हिस गट क आपण त्याला म्हणतो। श्रेणी अचं जर आपण पे स्केल बघितला तर तो S15 आहे। S15 म्हणल्यावर फार चांगल्या पद्धतीचं वेतन असणार आहे। त्यानंतर श्रेणी ब मध्ये बघितलं आपण तर S14 आहे आणि श्रेणी क मध्ये जर बघितलं तर S10, म्हणजेच आपण जर तलाठीचा विचार केला तर तलाठीमध्ये पे स्केल भेटतो S8, हा तलाठीचा पे स्केल आहे बघा। तर त्याचा जर आपण कंपॅरिझन केलं तर कर निर्धारणचा जो श्रेणी क असतं त्याला पण चांगल्या पद्धतीचं वेतन भेटत असतं, S10 त्याच्यामध्ये येतं। आता आपण काय करूयात की या परीक्षेचं स्वरूप बघून घेऊयात। बघा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की TCS हा पेपर घेणार आहे, ऑनलाईन पेपर होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएशन असल्यामुळेच हा आपल्यासाठी फार महत्त्वाची संधी असणार आहे। एनी ग्रॅज्युएशन हे त्याचं क्रायटेरिया आहे, शैक्षणिक पात्रता कोणतीही डिग्री चालते। तर बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर परीक्षेचा पॅटर्न जर बघितला तर पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होणार आहेत। जो पहिला पेपर असणार आहे त्याचे 60 प्रश्न विचारले जाणार आहे, 120 गुण आहेत। दुसरा जो पेपर असणार त्याच्यामध्ये 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 80 गुण आहेत आणि टोटल जर बघितलं तर 120 मिनटं म्हणजे 2 तासाचा हा पेपर असणार। 2 तासामध्ये तुमच्यासमोर 100 प्रश्न येणार, पण ते 100 प्रश्न सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा पद्धतीने येतील। पहिल्या सेक्शनमध्ये 60 प्रश्न, दुसऱ्या सेक्शनमध्ये 40 प्रश्न। आता हा जो काही पहिला सेक्शन आहे, तुम्ही जर तलाठीचा अभ्यास करत असणार तर तलाठीमध्ये जशा पद्धतीचा पेपर असणार आहे त्याच पद्धतीचा पेपर हा सेक्शन ए मध्ये असणार आहे। त्याच्यामध्ये मग जर बघितलं लँग्वेज असणार आहे म्हणजे मराठी आणि इंग्लिश, आणि त्यानंतर जनरल स्टडीज असणार आहे, त्याला आपण GS असं म्हणतो, आणि मॅथ आणि रिझनिंग असणार आहे। असे हे जे काही 4 टॉपिक आहेत ते तुम्हाला पेपर 1 मध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये विचारले जातील आणि सेक्शन बी जो असणार आहे तो तुमच्या विषयाच्या संदर्भात आहे। मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राज्यसेवा मेन्स ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली असेल तर त्यांच्यासाठी फार सोपा असणार आहे तो पेपर, कारण की त्यांचा सिलेबस हा तसा या पेपरमध्ये सेक्शन बी मध्ये असणार आहे। त्याचे 40 प्रश्न असणार आहे तब्बल। तर आपण ते आता स्टेप बाय स्टेप बघूयात की कशा पद्धतीचा सिलेबस आहे आणि मग त्याची स्ट्रॅटर्जी कशी असायला हवी। चला आपण डायरेक्टली आता नगर परिषदेचे सिलेबस बघूयात। पूर्ण एक्झाम पॅटर्न आहे। एक्झाम पॅटर्नमध्ये जर बघितलं पेपर 1 मध्ये जे मराठीचे प्रश्न असणार आहे ते 15 प्रश्न असणार आहे आणि एक तुम्ही लक्षात ठेवा, या 15 प्रश्नापैकी काही प्रश्न उतार्यावर पण असणार आहे।
म्हणजे हार्डली 10 किंवा 12 प्रश्नच आपल्याला ग्रामरवर आणि व्होकॅबवर विचारणार आहे. त्याच्यामुळे हा पण पार्ट आपल्यासाठी सोपा झालेला आहे. त्यानंतर इंग्लिशचे पण 15 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आहेत आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न आहेत. जर तुम्ही तलाठीचा विचार केला तर तलाठीमध्ये हेच प्रश्न किती आहेत, प्रत्येकी 25 क्वेश्चन्स आहेत आणि इथे ते रिड्यूस केलेले आहेत, 15 15 15 अशा पद्धतीने विचारलेले आहेत. आणि त्यांचं जर गुण बघितलं तर टोटल 120 गुण असतात आणि 60 प्रश्न. हे आपलं पेपर 1 झालं. यांचा दर्जा जर बघितला, मराठीचा दर्जा 12वी, इंग्रजीचा दर्जा पण 12वी आहे आणि हे जे काही खालचे आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा दर्जा डिग्री असणार आहे, पदवी दर्जा असणार आहे. आणि ड्युएल लँग्वेजमध्ये हा पेपर असणार आहे. 70 मिनटं दिले जाणार आहेत, 70 मिनटं 60 प्रश्न, वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ पद्धतीचा पेपर आहे. आता आपला जो मेन मुद्दा आहे तो आहे पेपर 2चा. पेपर 2 काय म्हणतो आपण त्यांना, विषयाशी संबंधित घटक. 40 प्रश्न असणारे, 80 गुण आहे, पदवीचा दर्जा असणार आहे बघा. आणि ड्युएल लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे हा आणि 50 मिनिटे आपल्याला वेळ असणार आहे. असं टोटल मिळून 100 प्रश्न, 200 गुण आणि 2 तास 120 मिनटं. तलाठीमध्ये जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ती एकास 4 अशा पद्धतीचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे जर 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा किती मार्क कमी होणार, तुमचे 2 मार्क्स जे ते तुमचे कमी होणार. म्हणजे 1/4 तुमचे इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. बघा इथं पेपर 1चं जर सिलेबस बघितला आपण, यामध्ये मराठी एकदम कॉमन आहे की शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी. इंग्रजीमध्ये पण तेच कॉमन व्होकॅब्युलरी वगैरे. सामान्य ज्ञान पण जर बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आहे पण विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. त्याच्यामध्ये मग आयात निर्यात धोरण, त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था आणि लेखापरीक्षण वगैरे, चलनवाढ पण याच्यामध्ये असणार आहे, इन्फ्लेशन वगैरे. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटीचा भाग आहे. त्याच्यामध्ये मग एक महत्त्वाचा टॉपिक आहे की शहरी आणि ग्रामीण प्रशासन, म्हणजे आपली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती त्या पद्धतीचे. त्यानंतर चालू घडामोडी जर बघितलं तिथे स्पेसिफिक उल्लेख केलेला जागतिक आणि भारतासंबंधी. आणि एक नवीन टॉपिक आहे याच्यामध्ये पर्यावरण, जसं की तो तलाठीमध्ये नसणार आहे पण इथं असणार आहे. मग पर्यावरणामध्ये मानवी विकास आणि पर्यावरण, ज्या काही परिषदा भरलेल्या आहेत, मानवी परिषद जी भरली होती पर्यावरणावरची, स्टॉकहोम परिषद तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, त्यानंतर विविध प्रकारचे प्रदूषण म्हणजे पोल्युशनवर प्रश्न येणार आहे अशा पद्धतीचा. हा झाला आपला GHचा भाग. बघा इथे पण दिसतंय तुम्हाला राज्य, जागतिक आणि राष्ट्रीय संस्था पातळीवरील संघटना. आणि चौथा जो टॉपिक असणार आहे पेपर 1 मधला तो आहे बौद्धिक चाचणी. त्याच्यामध्ये काय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी अशा पद्धतीचा हा पेपर 1 असणार आहे. पेपर 1 जर तुम्ही बघितलं तर त्याची जी काही काठिण्य पातळी असणार आहे ती तलाठीच्या पेपरसारखी असणार आहे. तलाठी पेपर जो होणार आहे तसाच पेपर असणार आहे, फक्त याच्यामध्ये जे काही प्रश्नांची संख्या ती थोडी रिड्यूस केलेली आहे, एवढाच तो फरक असणार आहे. बाकी पेपर पण TCSच घेणार आहे, त्याच्यामुळे पेपरचा जो दर्जा असणार तो त्याच पद्धतीचा असेल. आता आपला जो मूळ मुद्दा आहे तो पेपर 2 विषयीचा आहे. आता पेपर 2 मध्ये जर बघितलं आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की याच्यासाठी तुम्ही कोणता सोर्स यूज करू शकतात, कोणते पुस्तकं तुम्ही वापरले पाहिजे आणि 1 बाय 1 आपण बघू. पहिला जो टॉपिक असणार आहे तो आहे महाराष्ट्राचा भूगोल. जर तुम्ही टोटल टॉपिक जर बघितले तर 17 टॉपिक आहेत याच्यामध्ये. पेपर 2 मध्ये हा 17 टॉपिक आहेत बघा. टोटल 17 टॉपिकपैकी पहिला टॉपिक जो आहे तो भूगोलवर आहे, ठीक आहे. तर जिओग्राफी. तर जिओग्राफीमध्ये जर बघितलं तर त्यांनी सगळंच कवर केलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही असं नाही करू शकत की चला आपण भूगोलमधला हा टॉपिक स्किप करूयात तर चालून जाईल, असं नाही. का बरं, कारण की 40 प्रश्न विचारणार आहेत. 40 प्रश्न जर म्हणलं आणि 17 टॉपिक जर म्हणलं तर प्रत्येक टॉपिकवर जर आपण हार्डली विचार केला तर 4 किंवा 5 प्रश्न येऊ शकतात फक्त, जर आपण टॉपिक वाईज गेलो तर. तर बघा भूगोलामध्ये त्यांनी असं सांगितलं की फिजिकल भूगोल म्हणजे त्याला आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो, पण तो कोणाचा, महाराष्ट्राचा. इथं हे फोकस करण्यासारखी गोष्ट आहे की महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे आपल्याला करायचं आहे. तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलसाठी तुम्ही काय करू शकतात की स्टेट बोर्ड वाचू शकतात. 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 11वीचं स्टेट बोर्ड जर तुम्ही वाचलं भूगोलाचं तर तुम्हाला जे काही प्राकृतिक भूगोल आहे तो बऱ्यापैकी तुमचा क्लिअर होईल. त्यानंतर बघा फिजिओग्राफिक विभाग आहे. त्याच्यानंतर हवामान तुम्ही सौदी सरांचं एक पुस्तक आहे, भूगोल व कृषी आपण त्याला म्हणतो, त्या पुस्तकामध्ये हवामान तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचू शकतात, क्लायमेट.
त्याच्यामध्येच मग पर्जन्यमान येणार, तापमान येणार, पर्जन्यातील विभागवार बदल येणार, प्रमुख नदी प्रणाली. आता हे तुम्ही जे महाराष्ट्राचं भूगोल तुमच्याकडे पुस्तक असणार आहे सौदी सरांचं किंवा मग दीपस्तंभ प्रकाशनाचं जे पुस्तक असेल तुमच्याकडं, त्याच्यामध्ये तुम्ही नदी प्रणाली चांगली करून घ्यायची. विशेषतः महाराष्ट्रातल्या नद्या तुम्हाला चांगल्या करायच्या आहेत. ज्या काही मेजर रिव्हर्स आहेत त्याच्या उपनद्या वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या करून ठेवायच्या. त्यानंतर पर्वत आणि डोंगर, महाराष्ट्रातली पर्वत, महाराष्ट्रातली डोंगर, कोणत्या जिल्ह्यात कोणता डोंगर आहे, अशा पद्धतीचे फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर राजकीय आणि महसुली विभाग, जे काही 6 महसुली विभाग आहेत त्यांची रचना, त्यानंतर त्याच्यामध्ये किती जिल्हे येतात, त्याचं सगळं काही डेमोग्राफिक जी काही माहिती आहे आणि प्राकृतिक जी माहिती आहे ती तुम्हाला करायची. त्यानंतर नैसर्गिक संपत्ती, म्हणजे आपण जे काही वनं बघतो, सदाहरित वनं, निमसदाहरित वनं, पानझडी वनं, त्यांचा जो विस्तार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कशा पद्धतीने झालेला आहे किंवा त्यांचे वैशिष्ट्य कसे आहेत, की या जंगलामध्ये तापमान किती असतं, पर्जन्य किती असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वनं कोणकोणत्या पद्धतीचे आढळतात, अशा पद्धतीचे जे काही फॅक्च्युअल प्रश्न असणार ते याच्यामध्ये विचारले जातील. त्यानंतर मानवी आणि सामाजिक भूगोल, हा पण घटक तुमचा सौदी या पुस्तकातून क्लिअर होणार आहे. त्यानंतर शहरी समस्या, त्याच्यामध्ये झोपडपट्टीची समस्या असेल, या सगळ्या गोष्टी सौदीमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर याच्यामध्ये 2 टॉपिक ॲड केलेले आहेत, GIS आणि GPS. तर GIS आणि GPS हा जो पार्ट असणार आहे तो पण तुम्हाला बेसिकली वरवरचंच विचारलं जाणार आहे. याच्यामध्ये डीप काही जास्त प्रश्न तुम्हाला येऊ शकत नाही. हार्डली याच्यावर एकच प्रश्न येणार दोघांचा मिळून 1. तर बघा, महाराष्ट्राचा भूगोल जर बघितला तर तुम्ही एक तर स्टेट बोर्ड आणि सौदी सरांचं पुस्तक, हे 2 पुस्तकामध्ये तुम्ही ते कवर करू शकतात. पुढे जाऊयात. पुढे मानवी वसाहत, हा पण भूगोलाचाच पार्ट आहे. हा पण तुमचा सौदी सरांच्या पुस्तकातून कंप्लीट होऊन जाईल. याच्यामध्ये जर बघितलं ग्रामीण आणि नागरी वसाहत, त्यांचं स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे आणि त्यांची रचना, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. म्हणजे केंद्रीय वसाहत म्हणजे काय, किंवा आपण त्याला नागमोडी वसाहत असते, अशा पद्धतीचे वसाहतीची रचना आपल्याला विचारली जातील. त्याच्यामध्ये काय जास्त डीपमध्ये जाणार नाही आहे. ग्रामीण आणि नागरी वस्त्यांमधील समस्या, याच्यावर पण प्रश्न येणार आहे. नागरीकरण जर बघितलं तुम्हाला सौदी सरांच्या पुस्तकात ते नागरीकरण पण कव्हर होऊन जाईल. नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव, क्षेत्र आणि प्रादेशिक विकासातील काय असंतुलन, अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे ह्युमन सेटलमेंटवर. त्यानंतर 3रा टॉपिक आहे तो पण भूगोलाच्या संदर्भात आहे, पर्यटन पण हे भूगोलामध्ये येत असतं. मग तुमच्याकडे जे काही महाराष्ट्राचं भूगोलाचं पुस्तक असणार आहे त्या पुस्तकामध्ये पर्यटन हा नावाचा जो चॅप्टर असेल तो तुम्ही डिटेल वाचून घ्यायचा. आणि तुम्हाला एक करायचं आहे की जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा मॅप बघणार त्या मॅपनुसार तुम्हाला पर्यटन स्थळं लक्षात ठेवायची, की समजा अमुक हे शहर आहे, या शहरामध्ये कोणकोणते पर्यटन स्थळ आहे. मग ते जागतिक वारसा स्थळं असू शकतात, ते धार्मिक स्थळं असू शकतात, ते एखादी लेणी असू शकते, अशा पद्धतीने. तर तुम्ही त्याचं करताना काय करायचं, फॅक्च्युअल डेटा जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर आहे महाराष्ट्राचा इतिहास. आता बघा, पहिले जे 3 टॉपिक होते, पहिले 3 टॉपिक ते होते जिओग्राफीच्या संदर्भात. म्हणजे तुमचं हे 2 पुस्तकामध्ये कंप्लीट होतं. एक तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचू शकतात, प्लस तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वाचू शकतात. या पुस्तकामधून तुमचं पहिले जे 3 टॉपिक आहेत ते कव्हर होऊन जातात. आता 4था नंबरचा टॉपिक तो इतिहास आहे. मग इतिहासासाठी तुम्ही काय करू शकतात, तर समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचू शकतात. आता हे पुस्तक फार मोठं आहे, पण तुम्ही त्याच्यातल्या सिलेक्टिव्ह गोष्टी वाचा जे की सिलेबसमध्ये दिलेले असणार. पहिला पॉईंट असा आहे की सामाजिक आणि आर्थिक जागृती, आणि त्याचं इयर पण दिलेलं आहे 1885 पासून ते 1947 पर्यंत. मग यामध्ये आपलं काय काय येणार, सामाजिक आणि आर्थिक जागृतीमध्ये जे काही संस्था असणार आहे, समजा डिप्रेस क्लास मिशन असेल किंवा त्याच्यानंतर सत्यशोधक समाज असेल, हे जे काही आर्थिक आणि सामाजिक जागृती झालेली आहे त्या सामाजिक संस्था तुम्हाला चांगल्या पद्धतीचे करायचे. त्यानंतर 1857च्या लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान, म्हणजे जेव्हा 1857मध्ये उठाव होत होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये जे काही उठाव झालेले आहेत, कोल्हापूरमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी उठाव झाले महाराष्ट्रात, त्या उठावामध्ये सहभागी झालेले नेतृत्व ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करायचं. त्यानंतर प्रमुख समाजसुधारक, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. समाजसुधारक जर बघितलं तर हार्डली 2 प्रश्न येणार आहे समाजसुधारकावर. आणि आपल्याकडे समाजसुधारक जरची लिस्ट बघितली तर 40 प्लस आपल्याकडे समाजसुधारकांची लिस्ट आहे. तर हे तुम्ही 40च्या 40 तुम्ही वाचू नाही शकत. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, जे काही बेसिकली फार प्रमुख असे समाजसुधारक आहेत, कारण की ते शब्द पण असा वापरलेला आहे प्रमुख समाजसुधारक, त्याच्यामुळे जे प्रमुख समाजसुधारक असतील ते तुम्ही डिटेलमध्ये वाचा. दररोज जर तुम्ही 2-2 समाजसुधारक वाचायला जरी घेतले आजपासून तरी तुमचं ते कव्हर होऊ शकतं. त्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांचे काम आणि त्यांची भूमिका,
त्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र. आता वर्तमानपत्र जर बघितलं तर बेसिकली काही इंडियामधले जे काही पहिलं वर्तमानपत्र असणार आहे, पहिलं हिंदी वर्तमानपत्र, पहिलं इंग्लिश वर्तमानपत्र, महाराष्ट्रातले वर्तमानपत्र जे काही फेमस आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचून ठेवले पाहिजे. त्यानंतर शिक्षणाचा परिणाम, म्हणजे शिक्षण हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीचा करायचा आहे. शिक्षणाच्या ज्या काही समित्या होत्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामधल्या, त्या समित्या पण तुम्हाला विचारू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, मग त्याच्यामध्ये कुका चळवळ असेल, मोपलांचा बंड असेल, जे काही सगळ्या चळवळी असणार आहे, किंवा स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर राष्ट्रीय चळवळीमधील महाराष्ट्राचे योगदान काय, म्हणजे जसं की धारासनाचं मीठ सत्याग्रह झाला, म्हणजे राष्ट्रीय चळवळ जी होती ती त्याच्या परिणाम महाराष्ट्रामध्ये जे काही चळवळी झाल्या होत्या तर त्या, समजा आता मुळशी सत्याग्रह झाला, जे काही चळवळी आपल्या महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये असणार आहे त्या तुम्ही जास्त फोकसनी वाचल्या पाहिजे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढा, याच्यामध्ये आपलं सगळं संयुक्त महाराष्ट्राचं परिषद झालं, संयुक्त महाराष्ट्र समिती झाली, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला घ्यावं लागेल. आता म्हणजे हा जो पॉईंट आहे पूर्ण हा इतिहासच आहे, हा तुम्ही सगळंचं सगळं एकाच पुस्तकातून कव्हर करू शकतात. ते पुस्तक म्हणजे कोणतं? समाधान महाजन सरांचं पुस्तक. बाकीचं पुस्तक तुम्हाला घेण्याची गरज नाही आहे. पुढे जर आपण गेलो तर भारतीय राज्यघटना म्हणजे पॉलिटीचा हा टॉपिक आहे 5 नंबरचा. यामध्ये मग बेसिक माहिती जसं की घटनेची निर्मिती, घटनेच्या प्रस्तावनेची मागची भूमिका काय होती, सरनामा म्हणजे त्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो, ठळक वैशिष्ट्य काय आहेत आपल्या राज्यघटनेची, त्यानंतर केंद्र राज्य संबंध, मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज, DPSP म्हणजे त्याला मार्गदर्शक तत्त्वे आपण असं म्हणतो, शैक्षणिक धोरण, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ म्हणजे हे राज्यांच्या बाबतीत त्यांचं अधिकार, त्यांचे कार्य. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये मग विधानसभांची माहिती, विधान परिषदेची माहिती, त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार आणि त्यांचे कार्य, आणि विधी समित्या, अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे, कोळंबे सरांचं पुस्तक पॉलिटीचं, त्यातून तुम्ही हे कवर करू शकता. आता लक्ष्मीकांतही वाचू शकतात तुम्ही, पण लक्ष्मीकांत हे पुस्तक जे नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी थोडं अवघड जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष्मीकांत किंवा मग कोळंबे सरांचं पुस्तक जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही फॉलो करू शकतात. राजकीय यंत्रणामध्ये जर बघितलं तर शासनाची रचना, अधिकार व कार्य, त्याच्यानंतर केंद्र सरकारबद्दल प्रश्न येऊ शकतात, केंद्रीय विधिमंडळ म्हणजे त्याला आपण संसद असं म्हणतो, राज्य सरकार व प्रशासन महाराष्ट्राच्या विषयासंदर्भात. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राज्य सरकारावर प्रश्न आहे, म्हणजे मग राज्य सरकारामध्ये जे काही पूर्ण रचना असते राज्य सरकारची, मग मुख्य सचिव असतील त्याच्यामध्ये किंवा कशा पद्धतीची रचना असते सरकारमध्ये, तर ती रचना आपल्याला विचारू शकतात. त्यानंतर 7 नंबरचा टॉपिक पण हा पॉलिटीच्या संदर्भात आहे, ज्याच्यामध्ये की पंचायत राज आपण त्याला म्हणतो, पंचायत राज विषयीचा हा टॉपिक आहे. पंचायत राज यासाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचू शकता. एकच पुस्तकाची गरज आहे तुम्हाला इथं. तर बघा, पहिलं काय आहे, स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये, त्या पुस्तकात तुम्हाला ते भेटून जाईल. नागरी स्थानिक प्रशासन, इथे तुम्ही जर एक नोटीस केलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नागरी स्थानिक शासन तुम्हाला विचारलेलं आहे. याच्यामध्ये ग्रामीणचं वाचण्याची तुम्हाला गरज नाही आहे. ग्रामीण स्थानिक शासन तुम्हाला वाचायची गरज नाही बघा याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये सगळीकडे उल्लेख आहे ना नागरी स्थानिक प्रशासनाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली 74वीच घटनादुरुस्ती वाचायची, 73वी घटनादुरुस्ती वाचायची गरज नाही आहे. बघा, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इथे कुठे पंचायत समिती दिसत नाही आहे, ग्रामपंचायत दिसत नाही, ग्रामसभा दिसत नाही आहे, जिल्हा परिषद दिसत नाही आहे. ते सगळे पॉईंट तुम्ही स्किप करायला पाहिजे. तुमचा फोकस फक्त जिथे जे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल. याच्यामध्ये मग काय की मुख्याधिकारी आणि त्यांची भूमिका, 74वी घटनादुरुस्ती, त्याचे वैशिष्ट्य आणि नागरी विकास आणि नागरी स्थानिक संस्था. तर याच्यामध्ये जास्त प्रश्न जे असणार ते नगर परिषद आणि महानगरपालिका ह्याच्यावर येण्याची जास्त शक्यता आहे. 8 नंबरचा टॉपिक जर बघितला तो पण पॉलिटीच्या संदर्भात आहे, निवडणूक प्रक्रिया, म्हणजे भारतामधली जी निवडणूक प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने होते. तर हा पॉईंट तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून कव्हर करू शकतात किंवा मग कोळंबे सरांचं पुस्तक आहेच. तर निवडणूक प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर प्रौढ मताधिकार,
निवडणूक यंत्रणा कशा पद्धतीची आहे, निवडणूक आयोगाबद्दलची जी काय माहिती असणार आहे की रचना, अध्यक्ष कसा निवडला जातो, सदस्य कसे असतात वगैरे वगैरे. तर निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाबद्दल पण प्रश्न येऊ शकतात. आणि स्थानिक संस्थांच्या जे काही निवडणुका होतात त्या कशा पद्धतीने घेतल्या जातात. म्हणजे निवडणूक प्रक्रियेविषयीचा 8 नंबरचा पॉईंट आहे, हा पण पॉलिटीमध्ये येतो. म्हणजे यासाठी पण एकच पुस्तक तुम्ही यूज करू शकतात, रंजन कोळंबे, किंवा जर जे मुलं लक्ष्मीकांत यूज करत असाल ते लक्ष्मीकांत. त्यानंतर 9 नंबरचा टॉपिक हा नवीन आहे तुमच्यासाठी, कारण की जे मुलं राज्यसेवा मेन्स करतात तर त्यांना हा टॉपिक माहिती आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणून मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं, विशेष करून जे काही ट्रिब्युनल असतात त्याला आपण कॅट किंवा मॅट असं म्हणतो, त्या ट्रिब्युनलचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर नैसर्गिक न्यायाची तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, ते पण तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये भेटून जाईल. लोकसेवकांना संविधानिक संरक्षण, तर हे त्याच्यामध्ये येतं प्रशासनिक कायद्यामध्ये. आता एका छोट्या टॉपिकसाठी तुम्हाला तुकाराम सरांचं पुस्तक घेण्याची काही गरज नाही आहे, कारण युनिक अकॅडमीचं तुकाराम जाधव सरांचं पुस्तक जे आहे प्रशासनाचं, त्याच्यामध्ये याचा हा टॉपिक येतो. तर 9 नंबरचा आणि 10 नंबरचा टॉपिक हा थोडा डिफरंट आहे, तुमच्या अभ्यासामध्ये नसतो कारण तुम्ही ते वाचलेलं नसतं. तर 10 नंबरचा टॉपिक जो आहे तो कामगार कल्याणाविषयी, तर तो तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचा आहे समजा. त्यामध्ये जर बघितलं तर कामगार कल्याणामध्ये समस्या व प्रश्न, जेव्हा तुम्ही राज्यसेवा मेन्स दिलेला असणार तर त्याच्यामध्ये जो काही HRD टॉपिक आहे आपला, HRD आणि HR, तर या पुस्तकामध्ये तुम्हाला कामगार कल्याण भेटून जाईल. तर हा टॉपिक तुम्ही तिथून वाचू शकता, HRD आणि HR मधून. तर त्याच्यामध्ये सामाजिक स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित समस्या, तर तो 10 नंबरचा टॉपिक आहे. त्यानंतर 11 नंबरचा जो टॉपिक आहे तो पण पॉलिटीच्या संदर्भात आहे, कारण पॉलिटीमधलं जे काही न्यायमंडळ आहे ते त्याच्यामध्ये कवर होतं. म्हणजे याच्यासाठी पण तुम्हाला पॉलिटीचंच पुस्तक यूज करायचं आहे. यामध्ये मग न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ, त्याचं कार्य, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट, त्यानंतर दुय्यम न्यायालय पण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्हाला दुय्यम न्यायालय पण वाचावं लागणार आहे, त्याच्यामध्ये मग जिल्हा न्यायालय वगैरे. त्याच्यानंतर लोकपाल आहे, लोकायुक्त आहे आणि लोक न्यायालय आहे. हे तिघांची पण माहिती तुम्हाला बेसिकली म्हणजे बेसिक माहिती घ्यायची फक्त, तुम्हाला जास्त डीपमध्ये द्यायची गरज नाही याच्यामध्ये. त्यानंतर जर बघितलं तर न्यायालयीन सक्रियता, त्याला आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असं म्हणतो, आणि जनहित याचिका त्याला PIL असं म्हणतो आपण, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर ही पण तुम्हाला माहिती त्या पॉलिटीच्या पुस्तकात भेटेल. त्यानंतर 12, 13 आणि 14 हे जे टॉपिक असणारे हे कायद्यावर आहे. 3 ॲक्ट विचारलेले आहेत. यातला जो काही दुसरा हा कायदा आहे लोकसेवा हक्क आयोग, हा तुम्ही PSI किंवा कंबाईनचे पेपर जेव्हा देतात त्याच्या पेपर 1 मधला हा टॉपिक असणार आहे. तर हा पण कायदा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यातले तुम्हाला बेअर ॲक्ट्स वाचायचे आहेत. त्यानंतर बघा माहिती अधिकार अधिनियम, म्हणजे त्याला आपण RTI असं म्हणतो, RTI 2005. तर RTI 2005चा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही अर्बन क्लाउडवर जाऊन बघू शकतात. आपण RTIचा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की त्याच्यापैकी पैकी मार्क भेटतील. RTI 2005 हा कायदा तुम्हाला करायचा. आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988चा कायदा, हा पण कायदा आपण लवकरच घेऊन येऊ, तर आपण हा पण अपलोड करणार आहे. असे हे 3 कायदे तुम्हाला बेअर ॲक्ट म्हणून, बेअर ॲक्ट जे PDF भेटते तर त्या PDFच्या माध्यमातून तुम्ही करायला पाहिजे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण हे सगळे ॲक्ट टाकलेले आहेत, ते तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. त्यानंतर 15 नंबरचा जो पॉईंट आहे बघा, तो राज्यसेवा मेन्स करणाऱ्यांना माहीत असणार आहे, कारण की त्यांना पण हा टॉपिक असतो GS4मध्ये, संगणक व माहिती तंत्रज्ञान. मग त्याच्यामध्ये बेसिकली माहिती जर बघितली तर संगणकाची भूमिका, त्यानंतर संगणकाचा वापर, डेटा कम्युनिकेशनवर जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन. त्यानंतर जर बघितलं तर म्हणजे IT सेक्टरच्या नंतर मीडिया लॅब एशिया, जो की परत मेनचाच टॉपिक आहे. विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी आणि सामूहिक माहिती केंद्र, याच्याबद्दल आपल्याला या कम्प्युटर टॉपिकमध्ये विचारू शकतात. 16 नंबरचा टॉपिक जर बघितला तर हा इकॉनॉमिकच्या संदर्भात आहे. LPGवर प्रश्न विचारलेला आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि नवीन आर्थिक धोरण, त्यानंतर त्याची व्याप्ती, अर्थ, त्यानंतर केंद्र व राज्य स्तरावरचे जे काही आर्थिक सुधारणा असणार आहे त्याच्यावर पण याच्यामध्ये प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर GST, विक्री कर, VAT म्हणजे करांच्या संदर्भात पण याच्यामध्येच प्रश्न विचारले जातील. आणि त्याच्या संदर्भात काही कायदे, म्हणजे हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. तुम्ही हा देसले सरांचा जे काही पार्ट 1 पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे तुमचं सगळं कवर होणार आहे. त्यानंतर शेवटचा टॉपिक जो आहे तो आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था, हा पण इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे. हा पण तुमचा देसले सरांच्या पुस्तकातून कवर होईल पार्ट 1मध्ये. एकच चॅप्टर आहे,
त्या एका चॅप्टरमध्ये तुमचं हे सगळं क्लिअर होऊन जाईल. बघा याच्यामध्ये जर बघितलं तर महसुलाचे साधन, त्यानंतर टॅक्स आणि नॉन टॅक्स म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स ह्याची सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती घ्यायची. त्यानंतर जर बघितलं तर भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, त्यानंतर केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, त्यानंतर खर्च सुधारणा आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, त्याला आपण झिरो बेस बजेट असं म्हणतो. तर त्याच्याबद्दलचे आपण MCQ जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर नेहमी टाकत असतो. त्यानंतर अर्थसंकल्प व त्याचे प्रकार आणि भारतातील कर सुधारणा म्हणजे टॅक्स रिफॉर्मवर प्रश्न येणार. त्यानंतर राज्य पातळीवरचे कर सुधारणा, त्यानंतर वॅट प्रणाली कशी आहे, त्यानंतर राज्याची कर्जबाजारीपणाची समस्या, त्यानंतर राजकोषीय तूट, त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. बघा फिस्कल पॉलिसीबद्दलचे फॉर्म्युले विचारू शकतात. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय त्याची संकल्पना विचारू शकतात. त्यानंतर तुटीचे नियंत्रण म्हणजे तुटीवर काय उपाय केलेला आहे तर तो पण तुम्हाला त्या सरांच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. त्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाचे उपक्रम, त्यानंतर रिझर्व्ह बँक RBIवरून प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बँकिंग यंत्रणा, बँकिंग पण तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. त्यांची रचना, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावरचा आढावा, अशा पद्धतीचे हे 17 टॉपिक तुम्हाला विचारले जाणार आहे. तर तुम्ही हे 17 टॉपिक जर नीट बघितले असतील त्याच्यामध्ये बेसिकली फक्त 3च तुमच्यासमोर सब्जेक्ट होते. बघा तर एक सब्जेक्ट होता आपल्यासमोर, आता आपण तो थोडं डिटेल माहिती घेऊ. बघा आपल्यासमोर जे काही टॉपिक होते तर आपण पहिला जो टॉपिक बघितला त्याच्यामध्ये आपलं काय कव्हर होत होतं तर भूगोल हा टॉपिक होता त्याच्यामध्ये. बघा सगळ्यात आधी भूगोल, त्यानंतर आपण बघितलं होतं इतिहास, त्यानंतर आपण राज्यघटना बघितली आणि अर्थशास्त्र. म्हणजे बेसिकली फक्त 4 सब्जेक्ट आपल्याला विचारले जाणार आहेत त्या 40 प्रश्नांसाठी. आता यामध्ये जे मुलं MPSC करतात किंवा कंबाईनचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी फार सोपे टॉपिक असणार आहे. त्यातल्या त्यात जर राज्यसेवा मेन्स कोणी दिलेली असेल किंवा राज्यसेवा मेन्सचा अभ्यास केलेला असेल त्यांच्यासाठी जे काही राज्यघटनेमधले काही टॉपिक होते ते पण त्यांना सोपे जाऊ शकतात. जसं की कामगार कल्याण आणि प्रशासनिक कायदे, हे 2च टॉपिक थोडे वेगळे आहेत. आणि संगणक नावाचा जो टॉपिक होता माहिती तंत्रज्ञान, तर तो पण राज्यसेवा मेन्स करणाऱ्यांसाठी थोडा सोपा जाऊ शकतो. पण बाकीचे जे काही कंबाईनचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना बाकीचे सगळे टॉपिक पण सोपे जाऊ शकतात जर ते 2 टॉपिक सोडले तर. आता भूगोलमध्ये जर आपण बघितलं तर भूगोलाच्या मध्ये आपल्याला काय काय वाचावं लागणार आहे तर पूर्ण प्राकृतिक, त्याचबरोबरीने हवामान, मानवी भूगोल, सामाजिक भूगोल, त्याच्यानंतर मानवी वसाहत, पर्यटन, इतके टॉपिक तुम्हाला वाचावं लागणार आहे भूगोलामध्ये. इतिहासामध्ये जर बघितलं तर महत्त्वाचे समाजसुधारक, सामाजिक आर्थिक चळवळ, आपण त्याला सामाजिक चळवळ असं म्हणू, 1857चा उठाव पण महाराष्ट्राच्या संदर्भात, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्यानंतर शिक्षण आणि राष्ट्रीय चळवळ, इतके टॉपिक तुम्हाला वाचायचे. त्याच्यामध्ये अजून वर्तमानपत्र पण तुम्ही जोडू शकता. सगळे फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला येणार आहे. राज्यघटनामध्ये जर आपण बघितलं तर घटनेची निर्मिती, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, त्यानंतर जर बघितलं राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, आणि वर केंद्रामध्ये बघितलं तर संसद आणि राज्यामध्ये बघितलं तर विधिमंडळ. यांची एकदम बेसिक माहिती तुम्हाला घ्यायची. त्यानंतर जर बघितलं राजकीय यंत्रणा, त्यानंतर जिल्हा प्रशासन, म्हणजे हा पॉईंट जो आहे जिल्हा प्रशासन वगैरे तो पंचायत राजमध्ये तुमचा कव्हर होईल. पंचायत राज, किशोर लवटे सरांचं पुस्तक आपण सांगितलं ते पंचायत राजमध्ये. आणि अजून एक टॉपिक आहे याच्यामध्ये तर निवडणूक प्रक्रिया, त्याचबरोबरीने प्रशासनिक
कायदा आणि कामगार कल्याण. बघा, म्हणजे राज्यघटना जो टॉपिक आहे तो थोडा मोठ्या प्रमाणात विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर बघितलं आपण, याच्यामध्ये अजून एक न्यायमंडळ पण येणार आहे. म्हणजे जर जास्त वेटेज कशावर आहे तुमचं, राज्यघटनेवर. म्हणजे तुम्ही राज्यघटना ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे या पेपरसाठी. अर्थशास्त्र जर बघितलं, अजून एक 2 टॉपिक राहिले. राज्यघटनेमध्येच RTI पण कायदा येणार आहे तुमचा 2005चा. त्याचबरोबर लोकसेवा हक्क आयोग पण अधिनियम पण जो आहे, लोकसेवा हक्क अधिनियम, तो पण कायदा याच्यामध्येच येणार. आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा जो आहे तो पण यामध्ये समाविष्ट होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने पॉलिटी जो टॉपिक आहे तो फार मोठा प्रश्न त्याच्यामधून विचारू शकतात. अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तर आर्थिक सुधारणा, त्याच्यानंतर टॅक्स आणि सार्वजनिक वित्त. त्याचबरोबरीने जर बघितलं GST, LPG, त्यानंतर बजेटचे प्रकार म्हणजे अर्थसंकल्प, तुटीच्या अर्थसंकल्पना, तुटीच्या अर्थभरणा किंवा संकल्पना, अशा पद्धतीचे सगळे जे प्रश्न आहेत ते अर्थशास्त्रामध्ये विचारले जाईल. आणि अजून एक टॉपिक होता जो होता IT संदर्भात, IT किंवा कम्प्युटर असं. तर अशा पद्धतीने हा पेपर असणार आहे. तर हे जे काही 40 प्रश्न तुम्हाला घ्यायचे असतील, 40 पैकी 40 जर तुम्हाला घ्यायचे असतील, तर जास्त करून तुमचा फोकस हा फॅक्च्युअल डेटावर राहू द्या. ॲनालिटिकलपेक्षा फॅक्च्युअल डेटा हा फार महत्त्वाचा असणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला, त्याची स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगितली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.